मित्रांनो, आपल्याला दिसतोय समाजसेवक संतोष शेठ तोडकर यांचा मल्हार आता भरपूर चर्चेत आहे आणि महाराष्ट्रभर त्याची चर्चा चालू आहे. कारण काय होतं, बैलगाडा क्षेत्रात ज्यावेळेस एखादा बैल पळत असतो त्यावेळेस त्याची सगळीकडे चर्चा होत असते. आता जाईल त्या मैदानात टॉपमध्ये पळतोय. तुमचा परिचय सांगा पहिल्यांदा. आता त्याचा परिचय तर मी सांगितलाय आणि महाराष्ट्राला माहित आहे, मल्हार आता काही सांगायची गरज नाही. मी अनिकेत पाटील बिडकर. आता कसा करताय, कारण एखादा टॉपचा नंदी सांभाळायचा म्हटलं की जबाबदाऱ्या भरपूर असतात. हो बरोबर. ह्याचं काय रुटीन आहे, ते चारा वैरण रती पाणी ते सगळं व्यवस्थित ठेवावं लागतं टायमाच. कारण काय होतं माहितीये का, आता टॉपचा नंदी म्हणले की तुम्हाला पैरे सारखे येणार किंवा फोन येणार किंवा बऱ्याच गोष्टी होत्या, त्या लोक बघायला येणार. मैदानात असलंय की फोटो काढाय गर्दी, बऱ्याच गोष्टींना सामोरं जायला लागतं. काय काय गोष्टी सांभाळता की ह्या गोष्टी बाबा सांभाळतोय, फोटो काढाय लोक आली किंवा नाही, आपण प्रेक्षकांची इच्छा मल्हार सोबत फोटो काढण्याची, त्यांना आपण फोटो काढून देतो. तर सगळ्याची एक इच्छा असते, ती इच्छा आपण पूर्ण केली पाहिजे. जे आपल्याकडून साध्य होईना आपण तेवढं केलं पाहिजे. जे आपल्याकडून प्रेक्षकांना पुरवतं तेवढं आपण पुरवलं पाहिजे. आता आपल्याकडे आल्यापासून किती मैदान ते झालेली? त्याचे आपल्याकडे आल्यापासून 5-1 नंबर झाले. हा 5-1 नंबर केलेत. पुन्हा बिनजोड केल्यात भरपूर मुंबईमध्ये. बैल चांगलाच पळाला. आता बिनजोड आणि 3 फेऱ्याच्या मैदानात तुम्ही कायम ते जवळ आहे. हो. काय बदल वाटतो तुम्हाला? नाही, बैलाचा काय विषय नाही. बैल आता पाहिला तर 3 फेऱ्याचं म्हणजे अशी गाडी जवळचे धरणं ते कळत नव्हतं, पण आता बैल 3 फेऱ्यात जास्तच पळायला लागला. बिनजोडला तर पब्लिकने अख्ख्या जगानेच बघितलं तो काय पळतोय. त्यांनी बिनजोडला तर काय सगळं जे करून दाखवायचे ते दाखवले, त्याच्यामुळे बिनजोडचा तर विषयच नाही. आणि 3 फेऱ्यात पण साध्य करून दाखवलं त्यांनी, सगळ्यांनी बघितलंच तो काय आता म्हणजे विषयच नाही. आता परवाचं मैदान झालं, त्या मैदानात पण गाड्या अशी पळाली की सगळ्या महाराष्ट्रानं वाहवा केलं गाडीच. हो. नाही, बैल पळतो, बैलाचा काय विषय नाही. बैल आधीपासूनच पळतो. आदत वयात 81 नंबर केले तर लगातार त्यांनी, म्हणजे त्यासारखं रेकॉर्ड कोणच करू शकत नाही. त्यांनी ते रेकॉर्ड केले. आणि बैल म्हणजे बैलगाडा क्षेत्रात बैल भरपूर पळतात. म्हणजे आपण कुठल्या बैलाला ट्रोल करत नाही, म्हणजे आपण कुठल्या नंदीचं नाव घेत नाही, पण एखादा बैल फक्त 3 फेऱ्यात मारत असतो, एखादा बैल बिनजोड मध्ये मारत असतो. ह्यो ऑलराऊंडर बैल आहे. म्हणजे ह्यो बैल आहे ना, शंकरपाटात टाका किंवा 3 फेऱ्यात टाका किंवा बिनजोडला टाका किंवा घाटात टाका, ह्यो बैल म्हणजे जाईन ते त्याने म्हणजे 1 नंबर मध्येच राहिलेला काय. म्हणजे 3 फेऱ्यात पण साध्य केले, बिनजोडला केले, शंकरपाटात पण केले आणि पुण्याच्या घाटात पण त्यांनी ते साध्य करून दाखवले. म्हणजे ऑलराऊंडर बैल म्हणायचं. आता ज्यावेळेस मैदान एखाद्या बैल न्यायचे किंवा मैदान करायचे त्यावेळेस काय नक्की मैदान बघता किती पल्ला आहे, किती आहे काय? कारण टॉपच्या बैलाचं नियोजन करताना ना बरेच बैलगाडा मालक वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करते, त्यावेळेस मैदानात उतरते. नाही, खास म्हणजे आपल्या बैलाला नक्कीच मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे बैल रोज पळला तरी बैलाला फरक पडत नाही. फक्त बैलाचा विषय एक, बैलाच्या नक्कीचा मोठा प्रॉब्लेम आहे. बैल आज पळाला तरी त्याच्या नाख्या फुटल्या जातात लगेच. मग त्या नाख्या आपल्या इकडे कटनाच्या रान असतात, त्या कटनाच्या रानाला नाख्या फुटल्या जातात. त्याच्यामुळे बैल आपण गॅपने पळतो. नाही तर तो शंकरपाटात रोजच पळत होता, म्हणजे रोज त्याचे 1-2 नंबर रोज कंटिन्यू चालू होती. हो, आणि त्याच्यामुळे ते त्याच्या नक्कीमुळे आपण त्याला थोडं गॅपनेच पळतो. आणि त्याला बँडेज पण लावलेलं असतं. बँडेज तेच त्याच्या नक्कीचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला त्याला बँडेज लावून पळता येते. पुढल्या पायाला पण बँडेज लावू शकतो, पण मागल्या पायाला लावू शकत नाही. त्याच्यामुळे ते आपण त्याला गॅप देऊन पळतो. मागल्या नाक्या त्याच्या पूर्ण फुटल्या आहेत, म्हणजे नक्कीच नाही राहिलेलं त्याला अजिबात. त्यामुळे त्याला दमाने पळलं पाहिजे. आणि मित्रांनो बघा, एवढं त्यांनी सांगितले की नक्या फुटून निकाल एवढं स्पीड, म्हणजे नक्की राहिलेलीच नाही त्या बैलाला. नक्की म्हणजे एवढा बैलच पळू शकत नाही. दर मैदानात तो बिन नक्कीच पळतो. दर मैदानात रक्त निघतं म्हणजे निघतं त्याच्या पायावाट, म्हणजे कंटिन्यू त्याचा प्रॉब्लेमच येतो. पण ते त्यातून साध्य करतो. असं वाटत नाही, कधी कधी वाटतं बैल फायनलला झुपाव नाही, बैलाला लागले. आणि ह्या मैदानात पण मी फायनलला बैल झुपणार नव्हतो. हे स्वतः म्हणजे कुमट्याच्या वजीरचे मालक पप्पू शेठ जागदळे यांना पण माहिती, मी त्यांना बोललो, ते पण मला स्वतः बोलले. म्हणले बिडकर बैलाच्या पायाला भरपूर मार आहे, बैलाला लय मार दिसतोय, बैल पाय काढीत पाहणार. म्हणलं नशिबात आहे ते होणार आहे, आता आपण नाही म्हणू शकत नाही. म्हणलं त्यासाठी बैल फायनलला पण म्हणजे असं वाटत होतं, पण त्यांनी ते करून दाखवलं, त्याच्यात ती धमक आहे. आणि मित्रांनो, एवढ्या मोठ्या रकमेचा बैलगाडा क्षेत्रात किती किंमत झाली ती सांगा प्रेक्षकांना. कारण नवीन पिढीला आता भरपूर नाद लागलाय. ती बैल पळताना दिसतो, सगळ्या गोष्टी दिसते त्या,
पण त्याला किती खर्च करायला लागतोय किंवा किती पैसे घालावे लागतात ही पण कळायला पाहिजे. नाही, ह्या बैलाला तर म्हणजे ह्याच्या म्हणजे बक्षिसापेक्षा या डबल ह्याला पैशाचा खर्च जास्त चालू आहे. हा. म्हणजे घेतल्यापासून हे 5-6 फायनल झाल्यात, पण त्याच्यापेक्षा याला आम्ही दुप्पट तिप्पट तर खर्चच केला बैलाला आणि करतो तर आम्ही. म्हणजे बैल आपण येऊन आधासाठी घेतलाय. एवढे पैसे सगळे जग बघते बैल कशात पळविला जातोय, काय विचार करून पळविला जातोय. आपण बैल फक्त शेटच्या नावासाठी घेतला आणि हे बैल नावासाठी शेवटपर्यंत पाहणार आपण. म्हणजे बैल टॉपलाच पळणार काय, कारण सगळीकडे चर्चा काय होती महाराष्ट्रात 92 लाखाची खरेदी. नाही आता आपण फक्त एक शब्द दिलेला आहे, 2 बेस मॉडेल फॉर्च्युनर येत्या, एवढी ह्याची किंमत आहे. मग ते जगाने अंदाज लावा ह्याची खरी किंमत काय आहे. आम्ही कुणाला सांगितलं नाही, म्हणजे आम्ही एवढीच किंमत दिली किंवा तेवढीच दिली, आम्ही बोलून दाखवित नाही. फक्त आम्ही सांगतो 2 बेस मॉडेल फॉर्च्युनर येत्या, एवढी त्याची किंमत. मित्रांनो बघा, बैलगाडा क्षेत्रात क्रेज किती वाढलेली आहे. त्यांनी जसं सांगितलं की म्हणजे एखाद्याला जर मनापासून नाद असेल तर पैसा ह्या गोष्टीत काहीच नाही त्या बैलगाडा मालकासाठी. हो बरोबर. पैसा म्हणजे आज विचार करा, बैलगाडा क्षेत्रात म्हणजे लय थोडेफार माणसं आहेत. लय म्हणजे एकमेव माणूस मानतो मी, संतोष शेठ तोडकर. आज तुम्ही सांगा एवढ्या पैशाचा बैल घेऊन तो बैल आज आपला कुठं आहे, कोण संभवित आहे, कोण काय करतंय. तिथं ना कुठल्या सीसीटीव्ही प्रकार आहे ना कुठला प्रकार आहे. आपल्या स्वतःच्या जेव्हा आज एवढ्या मोठे म्हणजे लोक आज 50 रुपये कोण कोणाला देत नाही जगामध्ये. आज 92 लाख रुपयाचा बैल आपल्या विश्वासावर ठेवतोय, म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे. आज तुम्ही बघता जगात कोण कोणा विश्वास ठेवत नाही, स्वतःचा भाव स्वतः विश्वास ठेवत नाही. एवढा विश्वास टाकणं म्हणजे लय मोठी गोष्ट, लय म्हणजे आज बैलगाडा क्षेत्रात सगळ्यात मोठी गोष्ट मानली जाईल. हो. आता जास्त बैल एखादा स्पीडचा म्हणलं जास्त चर्चा झाली की माणसं तेवढाच त्या बैलाबद्दल विचार बी करणार आहे ते आत्ताच्या घडीला ह्या कलयुगी काळात. की वेगळ्या गोष्टी काय आहेत का त्या पाठी. या बैलाच्या डोक्यावर मी हात ठेवून सांगू शकतो, मी या बैलाच्या डोक्यावर या नंदीच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो. आता लोक बोलते हे मोठा बोलतो काय बोलतो, म्हणजे हे सगळे बबलू शेड आहे तिथं स्वतः. आणि या शेड मध्ये जे एक सीसीटीव्ही मध्ये आतमध्ये फक्त एकच, तिथं पण बघू शकता. ह्या बैलाला ना कुठल्या प्रकारची खाली बसायला मॅट असती, ना ह्या बैलाला कुठल्या प्रकारचं तुमच्या खाद्यातलं कुठल्या प्रकारचं कोणत्या कंपनीचं खाद्य नाही. आणि दुसरी गोष्ट, ह्या बैलाला कुठल्याही प्रकारची गोळी आणि कुठल्याही प्रकारचं काहीच दिलं जात नाही. ह्या बैलाच्या नंदीच्या डोक्यावर मी हात ठेवून सांगू शकतो. थोडं खरं आहे बरं का त्यांचं, कारण म्हणतात की नाही एखादा पळणारा बैल असेल ना तर तो 100% पळत असतो. आणि असं नाही की तो बैल आहे मुका प्राणी, त्याचं खाद्य आहे तीच तो खाणार आहे. आता काय होतं माहिती आहे का, आता चर्चा भरपूर आहे. हो. आणि चर्चा ज्यावेळेस असते त्यावेळेस पायऱ्याला पण भरपूर फोन येतात. पायऱ्याच्या बाबतीत मी एक सगळ्यांना सांगू शकतो, ह्या एवढ्या मोठा बैल आहे, ह्या बैलाचं नियोजन म्हणजे ह्या सगळ्या 11 सरकार ह्या सर्व बैलांचं नियोजन स्वतः समाजसेवक नगरसेवक संतोष शेठ तोडकर हे करतात. बैलांचं नियोजन माझ्याकडे नसतं. बैलाचं सर्व नियोजन म्हणजे 11 सरकारचे जेवढे बैल पळतात तेवढ्या सर्व बैलांचं नियोजन स्वतः शेठ करते. त्यासाठी पायऱ्याला मला कोणी कॉल करू नये, मी फक्त बैलासोबत असतो. बैलाला सगळ्यांनी स्वतः शेठला कॉल करावं आणि पायरा करावं. स्वतः शेठ मालक आहेत. शेठनी मला सांगितलं आज बैल इथं घेऊन जा, मी तिथं जाणार आहे. बैल संभिण्याचा मी मालक आहे, पण बैल हे शेठचा आहे. शेठ ते ठरविणार बैल कुठं पळवायचा आहे, मुंबईत पळवायचा का घाटावर पळवायचा का कुठं पळवायचा आहे, हे त्यांचं डिसिजन आहे. आणि पायऱ्याचं डिसिजन आहे, माझं नसतं. मी पायऱ्याच्या बाबतीत नसतोच. म्हणजे बैलाचे पैरे हे शेठ स्वतः करतात आणि मला फक्त सांगतात इथं बैल पळवायचा आपल्याला, एवढा विषय असतो. त्यामुळे मी सगळ्यांना सांगू शकतो, मी सगळ्यांना नम्रतेची विनंती करतो, मला पायऱ्याबाबत अजिबात कोणी ट्रोल करू नये आणि मला फोन पण कोणी करू नये पायऱ्याच्या बाबतीत. खरं आहे मित्रांनो, ज्यावेळेस काय होतं शेडींच्याकडे त्यांनी सांगितलं पायऱ्याचं नियोजन आहे, ते फक्त सांभाळ करतात. आणि सांभाळ करणं मेन मालक तर असते ती. हो. आणि त्यांचा विश्वास पण तुमच्यावर आहे. हो. सांभाळ करणं महत्वाचं आहे. काय काय गोष्टी अशा असतात की या गोष्टी सांभाळताना या विचार करून करायला लागते त्या की मुका प्राणी आहे, एक चुकी आणि नाही म्हणजे ह्याचं सांभाळणं म्हणताना म्हणजे आजपर्यंत आपण पण लय बैल सांभाळत. तुम्ही बघत असताना इथं सुंदर आहे, अजून भरपूर वास्त्र आहेत शेटचे किंवा साई, आमचे सगळे बैल आहेत. पण ह्या बैलासारखं सांभाळणं मला तरी नाही वाटत कुठल्या बैलात असं. म्हणजे स्वतः मी सांभाळतोय, मी बरेच बैल बैलगाडा क्षेत्रात बघितले. आज संतोष शेट्टी किती बैल खरेदी करतात हे अख्खं जग बघतंय आणि सगळ्यांनी बघितलेलं आहे. पण ह्या बैलासारखं सांभाळणं आणि ह्या बैलासारखी मेहनत कुठल्याच बैलात नसेल असं मला वाटतंय. मेहनत म्हणजे ह्याला कुठल्या प्रकारचा व्यायाम नसतो, नाही तर मेहनत म्हणजे लोक म्हणते ना लावताला हाणं असन पोहणी असन, ह्याच्यातला प्रकार नाही. ह्या बैलाला फक्त सगळं टाइम टू टाइम ह्याला खाद्य बघताना किंवा ह्याचं सांभाळणं म्हणजे ह्याला एक दाव्याने बांधणं, ह्याला मातीवर ठेवणं, ह्याला कुठल्याही प्रकारचं मॅट पण बसायला नाही अजिबात. म्हणजे ह्या बैलाला पूर्ण नॅचरल
तुम्ही म्हणता ह्या कंपनीचं खाद्य दिलं ही तब्येत बनते किंवा ह्याला अजिबात बाहेरचा कुठलाही प्रकार अजिबात नाही. म्हणजे काय ह्याच्यात नॅचरल बैल पूर्ण. म्हणजे सर्दी जरी झाली या बैलाला सध्या सर्दी झालेली, शेडला कुठल्या प्रकारची तुम्ही गोळी देत असताना औषध दिलं असताना अजिबात ह्याला तसलं काय देत नाही. ह्याला स्वतः निर्गलीचं तेल टाकलं जातं ह्याच्या नाकामध्ये जाऊ सर्दी होईल तेव्हा. म्हणजे ह्याला कुठल्याही प्रकारचं काय नाही. जखम झाल्यावर लोक म्हणतात बैलाला प्रे मारला पाहिजे, इथं येऊन बघू शकता बैलाला हळद भरलेली. म्हणजे कुठल्याही प्रकारचा प्रे सगळं ह्याला वापरत नाही. म्हणजे याला नॅचरल बैल पूर्ण ठेवता येईल तेवढं नॅचरल बैल ठेवतो आपण डायरेक्ट. म्हणजे म्हणतात का नाही एखादा गावठी पैलवान हो आणि पक्का. जिम मधला पैलवान त्याचे फरक असतो, हो तो फरक आहे. नाही हे बैलच वेगळा. म्हणजे बैलाचं संबीनं तुम्ही बघता बैलाला कंटिन्यू वाळा चारा, ह्या बैलाला हिरवा चारा खायचा पण प्रकार अजिबात नाही. लोक म्हणते ह्याला हे असं ते असं, ह्याला कुठल्याही प्रकारचं काय नाही. बैलाला सगळं घरचं खाद्य आणि हे बैल म्हणजे असं कोणाला वाटणारच नाही म्हणजे असं बैल घरी सांभाळत होते. हा म्हणजे सांभाळणे बैलाला बैलगाडा क्षेत्रात काय करते लोक माहित नाही, पण या बैलाची निगा ठेवणं वेगळं. याला रोज धुतलं जातं आणि वाळा चारा आणि याचं खाद्य पण सगळ्यात वेगळं. म्हणजे खाद्य म्हणजे एकदम आपलं घरचं खाद्य आहे त्याला, पूर्ण माणसाचं खाणं खाऊ घालतो आपण. आता पेडगावचं मैदान म्हणजे बैलगाडा क्षेत्रातली पंढर आहे. हो 2 दिवसाने पेडगावचं मैदान आहे आणि पेडगावच्या मैदानाचा पायरा करताना लोक बराच विचार करतात. टॉपचा नंद आहे. हो कसा पायऱ्याचं नियोजन आहे त्याचं? पायऱ्याचं नियोजन तर सगळे शेट करतात, पण माझे काय आशा आहे शेटने चांगलंच नियोजन केलं असणार. तर एवढा बैल पळतोय म्हणजे शेटच्या पण डोक्यात काहीतरी असणार आणि शेट काहीतरी म्हणजे टॉपचं नियोजन करणार आहे असं मला एक अंदाज आहे. म्हणजे चांगलं नियोजन केलं असणार शेटने किंवा करते. काय असं ते शेटला माहिती, आपल्याला पायऱ्याचं काय शेट सांगत पण नाहीत. काय होतं आपलं मन म्हणजे डायरेक्ट नितळे. म्हणजे आपल्याला कोणी विचारलं बाबा काय, मी डायरेक्ट माझ्या स्थापनाने सांगतोय. अख्ख्या बैलगाड क्षेत्रात सगळ्याला माहितीये, आपल्या मनात कधी पाप नसतं. त्याच्यामुळे शेट मध्ये तुझं मन मोकळे, त्याच्यामुळे मी तुला पण पायऱ्या सांगत नाही. त्यामुळे शेट मला काय पायऱ्याचं कधीच सांगत नाहीत. स्वतः शेट सगळं करतात. मला डायरेक्ट मैदानातच गेल्यावर पायऱ्या माहित होतं आणि बऱ्याच वेळा असं घडलेलं आहे, सगळ्यांना माहित पण आहे. फक्त पायरा टॉप मध्येच असणार आहे. पायरा टॉप मध्येच बैल पाहणार, बैल पर्यंत टॉप मध्येच. पण काय जरी झालं तर काहीतरी एक अपेक्षा आहे त्याच्याकडे, काहीतरी घडीन एक असा एक अंदाज आहे. त्याचे जे कष्ट करतोय ना त्या कष्टाचं फळ त्याने दिलेलं आहे ना, अजून पण ते 100% एवढी द्यावा अशी एक इच्छा पण आहे. आता इकडं मित्रांनो सुंदर आहे, या इकडं ज्या सुंदरनं सगळ्या महाराष्ट्र हादरवलाय आणि अजून पण तीच गती आहे. आणि बैल कसा असावा, देखूनपणा असेल त्याचा किंवा शरीरयष्ट असेल जिथल्या तिथं, ह्या सुंदरकडे बघितलं ना तर आखीव रेखीव आणि मजबूत बांधा म्हणतात का, खिल्लारमध्ये देखणी जात ह्याला म्हटलं जातं आमच्या. म्हणजे त्या बैलगाडी क्षेत्राचा परंपरा आहे नाही, त्यात असली जुन्या काळात बैल बघायला भेटायची. कारण काय होतं, बैलगाडा मालक आहे ना जुन्यातली, बैल 2 पावलं कमी पळू द्या पण देखना बैल पाहिजे. पण ह्याचं स्पीड बी तेवढंच आहे आणि दिसाय पण तेवढाच देखना आहे. दिसायला म्हणजे ह्याच्यासारखी जात बैलगाडा क्षेत्रात पण कुठल्या बैलाला नाही. म्हणजे याची जातच वेगळी. ह्याचे कान, ह्याचे डोळे, ह्याच्या नख्या किंवा ह्याचं अख्खा अंग बघू शकता. ह्या बैलाच्या कातीन किती पातळ किंवा ह्या बैलाचं सगळं रूपच वेगळं या बैलगाडा क्षेत्रामध्ये. म्हणजे ह्याला जे रूप आहे ते सहजासहजी कुठं दिसायला पण म्हणजे आपल्याला घ्यायला पण भेटणार नाही, दिसायला पण भेटणार नाही. अशातले ह्याचं म्हणजे काम आहे. आणि ह्याला काय अख्खा जगत ओळखीत हे बैलगाडा क्षेत्रातलं हरिण म्हणून ह्याला संबोधलं जातंय. त्याच्यामुळे त्याचा काय सांगन तेवढं कमीच आहे त्याच्याविषयी. मित्रांनो सातारा एक्सप्रेस बलमानंतर जर कुठला हरिण म्हणून संबोधलं असं तर सुंदर आकारा. ह्याचं कसं पायऱ्याचं नियोजन केलंय? ह्याचं पायऱ्याचं नियोजन शेटजीनेच केलेलं आहे. पायरा हे शेटने आधीच केलेला आहे. मैत्री खाते शेटचा काहीतरी ह्याचा पायरा झालेला आहे असं कानावर आलंय. शेटने ह्याचं नियोजन 1 महिन्यापूर्वीच म्हणजे सगळ्यात आधी सुंदरचं शेटने नियोजन केलेलं आहे. त्याच्यामुळे सुंदरच्या नियोजनाबाबत मला कोणी कॉल म्हणजे मला पायऱ्यासाठी कोणी मी हात जोडून सांगतो, पायऱ्याबाबत मला कोणीही फोन करू नये, डायरेक्ट शेटला कॉन्टॅक्ट करावं. शेटचा नंबर अख्ख्या घाटावर सगळ्यांकडे आहे, सगळ्या ड्रायव्हरांकडे आहे. त्याच्यामुळे पायऱ्याबाबत मला कोणी कॉल करू नका, डायरेक्ट शेटला संबंध साधा. तुम्ही शेटसोबत कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला 100% पायरा होऊन जाईल. पण मला कॉल करून तुमचा कधीच पायरा होणार नाही. आता भरपूर चाहते आहेत त्याचे महाराष्ट्रात. सुंदर म्हणले की बऱ्याच जणांचा काळजाचा विषय आहे. 100%. ज्यावेळेस अशी टॉपची बैल मैदानात घेऊन जातो त्यावेळेस काय डोक्यात चाललेलं असतं. कारण काय होतं, एखादा आता बैल भरपूर असतात बैलगाडा क्षेत्रात, पण टॉपची टॉप 5 मधली जी नंदी घेऊन असतात ना त्यावेळेस वेगळी क्रेज असते मैदानात.
म्हणजे क्रेज म्हणजे ह्या बैलाचं नाव पण अख्ख्या म्हणजे बैलगाडा क्षेत्रात गाजलेलं आहे. शिव बैल घेऊन चालताना वेगळाच एक अंगात रुबाब असतो. म्हणजे ह्यो बैलच मैदानात गेल्यावर कसा चालतोय सगळ्या जगाने बघितलंय. शिव बैलाच्या अंगात जे आहे ते कुठल्याच बैलाच्या अंगात दिसून येत नाही. म्हणजे ह्याचं जे चालणं, ह्याचा जो राग आहे, ह्याचा जो पळ आहे, ह्या बैलासारखा कुठल्या बैलालाच नाही. म्हणजे हे बैलाचं म्हणजे सगळेच प्रकार वेगळा आहे. शिव बैलच आहे. या बैलाविषयी काय अख्खा जगत ओळखीत आहे. त्याच्यात राग पण तेवढा तुम्ही बघू शकता. हे असे खड्डे खाणून ठेवतो बांधलेला. म्हणजे आता राग वेगळा कोण म्हणणार नाही परवा बैल पाहिलेला असं म्हणून. एवढा तजेलपणा एवढा राग आहे बैलाच्या अंगात. ह्याचा कसा सांभाळ करता? सांभाळ काय ह्या बैलाला म्हणजे आपल्या प्रकारचे सांभाळणी हेच वाळा वाला चारा ह्याला सगळं चालू आहे. आपला खिलार खाऊचा खाऊ चालू आहे याला. म्हणजे ह्याला आपण त्या प्रकारचा खाद्य चारतो खिलार खाऊ. आणि ह्याचं काय हे सांभाळणी चारा वैरण हे आहे ते सगळी रुटीन चालू आहे त्याची. हा आता प्रेक्षकांना भरपूर आशा आहे की मल्हार आणि सुंदर पेडगावला 100% राहिले पाहिजेत. काय प्रेक्षकांना सांगचाल? आता राहणं हे सगळ्यांना माहिती नशिबाचा खेळ योगायोगाच्या गोष्टीत. परवा जे साध्य होणार नाही असं वाटलं ते बैलांनी साध्य केलं. म्हणजे अशा काय गोष्टी असतात जे आहे ते घडणच. म्हणजे जे घडवायचे ते घडण. शेवटी देवाच्या हातात आहे किंवा आपल्या नशिबाची रेख आहे. ते काय व्हायचं ते पुढला भाग आहे. फक्त आपलं जे कष्ट आहे ते आपण प्रामाणिकपणे करायचं. आणि जेवढं आपल्याला काय करता येईल तेवढं करायचं. आपण जे झटतो एवढं बैलासाठी, बैलाच्या नावासाठी, शेटच्या नावासाठी. म्हणजे मी कधी बोललो नाही पण मी आज बोलून दाखवितो. म्हणजे आजपर्यंत म्हणजे लय जण होते पण शेटला पण माहिती ह्यो सगळे लोक मला ट्रोल करतात. बिडकर असा आहे, ह्यो तसा आहे. म्हणजे ह्यो सगळ्या लोकांना असं बोलतो तसं बोलतो. मी स्वतः माझ्यापेक्षा शेटने माझा विश्वास टाकलाय. म्हणजे शेटला विचारा ह्यो माणूस काय करतो काय नाही ते शेटला माहिती. त्याच्यामुळे त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. आपण कुणाविषयी कधी वाईट बोलत नाही. आपण सगळ्यासोबत गोडू बोलूनच राहायचं आणि चांगलं वागायचं. हे आपलं एक म्हणजे एक रीत आहे. त्यासाठी मी सगळ्यांना सांगतो बैला मागे कष्ट घ्या. बैल ते साध्य करून दाखवणार. तो कोणाचं पण असो. उगाच नाही तर म्हणायचं ह्याने हे केलं त्याने ते केलं अशात काय अर्थ नाही. तुमच्या बैला तुम्ही धमक बनवा आणि तुमचा बैल स्वतःचा पळून दाखवा. अख्खं जग तुमच्या मागे पळतंय. ते मल्हारने त्याविषयी साध्य करून दाखवले. त्याच्या मागे मेहनत किती कष्ट किती घेतोय आणि तो त्याचं मला फळ पण देतोय. त्याचं सध्या सगळे बघत असताना तो काय घडवतोय म्हणून. आणि त्याच्या मागे माझी तेवढी मेहनत पण आहे का तर आहे. आणि सुंदर जर सगळ्यांना माहित आहे आता जाईल तिथं टॉप म्हणजे सुंदर सध्या एक सांगायची गोष्ट म्हणजे सुंदरला असा म्हणजे एक अशी गोष्ट आहे त्याच्यात मला आठवणीत फक्त एकच मैदान आहे मार खाल्लेला आठवतोय. नाही तर ह्यो म्हणजे कायमच गुलालात राहिलाय. म्हणजे 7-8 महिने झालं बैलाने मला मार खाल्लेला माझ्याकडे आठवलाच नाही कधी. म्हणजे कंटिन्यू बैल गुलालात राहतोय. म्हणजे बैल टॉपलाच पळतोय. बैलाचा काय विषयच नाही. बैल चांगला पळतोय. बैलात एक पळायची धमक आहे आणि ऊर्जा पण आहे त्या बैलामध्ये. त्यामुळे तो पळतोय त्याच्यात पळत त्याच्या अंगातच येते. तो दिसूनच येतो त्याच्या दिसण्यावर. आता मैदानात बैल पळताना तर सगळ्यांना दिसतो पण ज्यावेळेस मैदान आता पेडगाव सारखं मोठं मैदान येते हिंद केसरीचं नामांकित मैदान. हो. त्याच्या आधी आदल्या दिवशी काय काय तयारी असते आणि कसं सकाळचं नियोजन असतं? बैलांना म्हणजे आपला तर काय कंटिन्यू वाळा चारा टाकतो. वालवा चारा म्हणजे सुंदरला असतो तेव्हा आपण एक दिवस आधी बंद करतो. तर वाळ्या चारा एक दिवस आधी बैल ठेवणं, बैल धुवून काढणं, बैलाच्या ज्या गोष्टी आपल्या निक्याप असते आणि ह्या सगळ्या गोष्टी जे चारा वैरण जे घ्यायचंय ते आपलं म्हणजे एक बैला स्वतःचे एक आपलं एक जण आहे सांबा म्हणून. ते सगळ्या गोष्टीचं त्याचं लक्ष असतं. म्हणजे गोट्यातलं सगळं बैलांचं जास्त करून ते बघतो. फक्त खाद्याचं माझ्याकडे नियोजन असतं. म्हणजे कधी काय द्यायचं कधी काय करायचं ते सगळ्या गोष्टी मी बघतो फक्त. आणि बाकी बबलू शेठ जागदे म्हणजे शिरावडे संग्रामचे मालक त्यांचं काय म्हणजे आम्हाला सपोर्ट असतो. म्हणजे बैलांना असं करा तसं करा त्यांना जुना अंदाज आहे. म्हणजे आपल्यापेक्षा ते म्हणजे वयाने मोठे आहेत आणि त्यांना आपल्यापेक्षा एक पाऊल पुढला अंदाज आहे. म्हणून त्यांचं आम्हाला कायम सांगणं असतं बाबा असं करा तसं करा. म्हणजे हे सुंदरचं तर बऱ्यापैकी म्हणजे त्यांच्यामुळे बैलाला हे म्हणजे जे एवढी चमक बिमक दिसते ना बैलाला खाद्य कसं चारावं हे सगळं त्यांनी आम्हाला सुंदर बाबत शिकविलं. म्हणून त्यामुळे सुंदरचं तर होईन म्हणजे सुंदर मागे लय मोठा त्यांचा हात आहे. म्हणजे ह्या बैलाच्या बाबतीत लय मोठा हात आहे त्यांचा. हा मित्रांनो आता आपण शुभेच्छा करूया सुंदरला किंवा मल्हारला की सगळ्या प्रेक्षकांची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होईल. जशी कायम गुलाल आहेत तशीच कायम गुलाल राहतील. आणि सगळी माहिती तुम्ही दिली आणि सगळ्या गोष्टी सांगितल्या प्रेक्षकांना त्याबद्दल धन्यवाद.